संविधानाच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, भारतीय संविधानाच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात. देशद्रोही संविधान विरोधी देशद्रोही संविधानाच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, संविधानाच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात. राजश्री शाहू महाराजांचा परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. भारतीय संविधानाचे जे कोनशील आहे त्या कोनशिलाची विटंबना करण्यात आली आहे आणि परभणीमध्ये वातावरण खूप टाईट झालेलं आहे. तिथे दंगली सुरू आहेत. तर पहिली गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीने तिथे हा असा प्रकार घडून आणला तर हा निंदनीय आहे. हा प्रकार इतका निंदनीय आहे की या व्यक्तीने अक्षरशः तिथे ज्या भारतीय संविधानावर हा भारत चालतो, ज्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या प्रकारचे न्याय हक्क अधिकार हे घेत आहे आणि गुण्यागोविंदाने नांदत आहे, तर त्याच भारतीय संविधानाचा अपमान करणं आणि त्या भारतीय संविधानाचा अपमान जे करत आहे त्यांना हे लोक माथी फिरूचं सर्टिफिकेट देत आहे की हा माथी फिरू आहे. आता आम्हाला भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून या लोकांना असं विचारायचं आहे की माथे फिरूंना केवळ भारतीय संविधानच दिसतं का? भारतीय संविधान असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असेल, शाहू महाराजांचा, फुलेंचा पुतळा असेल, तर यांना हेच पुतळे दिसतात का आपलं विटंबना करायला? आणि या आमचा जे माथे फिरू आहेत ते माथे फिरू कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. मात्र या माथे फिरूंची जे शाळेचे मास्तर आहे, ह्या माथे फिरूंना जे बनवतात, आमचा त्या लोकांवर आक्षेप आहे की या लोकांनी असे माथे फिरू तयार करावे. तर हे जे माथे फिरू आहेत हे कुठल्या शाळेमध्ये तयार होतात आणि त्यांना कोण सांगतं ह्या अशा पद्धतीच्या घटना करायला? तर त्या लोकांनी ह्या अशा पद्धतीचं कृत्य करू नये. अन्यथा भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही 5,500 तालुक्यामध्ये संघटन घेऊन चाललो आहे. उद्याच्या दिवशी आम्ही 6 लाख गावामध्ये पोहोचणार आहे आणि त्याच्या आधारावर ही जी लोक या इथल्या व्यवस्थेला मातीत गाडण्याचं जर काम करत असतील तर आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही अशा प्रकारचे कृत्य काही करू नका. तुम्ही अगोदर भारताचा इतिहास चाळा. ज्यावेळेस सन 1818मध्ये आमच्या 500 शूरवीर मूलनिवासी योद्ध्यांनी 28,000 पेशवा ब्राह्मणांना गाजरमुळ्यासारखे सपासप कापून टाकलेले आहे आणि आम्ही त्याच अशा शूरवीर लोकांची संतान आहे. तर त्यांनी हे विसरून चालणार नाही. या भारतामध्ये ही लोक जिवंत आहेत आणि जिवंत असेपर्यंत आम्ही संविधानाचा अपमान सहन करून घेणार नाही, कुठल्याही महापुरुषाचा अपमान सहन करून घेणार नाही. आम्ही खूप मोठ्या ताकदीनं रस्त्यावर उतरू आणि त्यांचा विरोध करू. तर त्या ठिकाणी जे ह्या अशा पद्धतीचं घटना घडली आहे, त्यांनी ही जी घटना घडवून आणली आहे, तर ही देशद्रोहाची घटना आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात यावा आणि त्यांना भारतीय संविधानानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. आणि जर का त्यांच्यावर कारवाई करण्यात नाही आली तर आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून, बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून अख्खं महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारत जाळून टाकू. जय हिंद. आज परभणी या ठिकाणी जी घडलेली घटना आहे ती फार निंदनीय घटना आहे आणि आम्हाला तर नवल वाटतं की ज्या वेळेस या महापुरुषांच्या बाबतीमध्ये जे काही विडंबना करणारे लोक आहेत तर हे म्हणजे मनोरुग्णच कसे काय निघतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही या गृहमंत्र्यांना, या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की यांनी जर ते पागल आहे तर त्यांनी मग आत्तापर्यंत किती रस्त्याने यांना हॉटेल आहेत, चहाच्या टपऱ्या आहे, अजूनही किंवा बऱ्याचशा ठिकाणी यांनी इथं काय तोडफोड केली आहे त्याचे पुरावे द्यावे. यांना लाजा वाटल्या पाहिजे की हे सरळ सरळ मनोरुग्ण घोषित करून आणि जो मास्टर माइंड आहे त्याला कुठंतरी मागे ठेवण्याचं काम किंवा त्याला लपवण्याचं काम या अशा पद्धतीने या देशात चालू आहे, या महाराष्ट्रात चालू आहे, असं आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आणि बहुजन मुक्ती पार्टी या विरोधात जर तात्काळ जेव्हा देशद्रोहाचे गुन्हे दाखल नाही झाले तर बहुजन मुक्ती पार्टीतर्फे या महाराष्ट्रभरात नाही तर देशभरामध्ये याच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन उभं राहील. याची नोंद घ्यावी आणि होणाऱ्या परिणामास या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सामोरे यावं असं मी आज आवाहन करतो आहे. जय भीम. परभणी येथे झालेल्या जी घटना आहे ते खरोखरच दुर्दैवी घटना आहे. ह्या देशात किंवा महाराष्ट्रामध्ये महापुरुष हे प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक घटकासाठी एक मार्गदर्शक आहे. त्यांचं आयुष्य, पूर्ण आयुष्य देशासाठी गेलेलं आहे आणि हे जे घटना झालेली आहे
ते घटना फक्त एका विशिष्ट समाजा किंवा एका विशिष्ट महापुरुषाच्या विषय नाही, संपूर्ण देशामध्ये राहणाऱ्या संपूर्ण समाजावर एक घात आहे. आम्ही सर्व मुस्लिम समाज बांधव जे आता मुस्लिम मुक्ती मोर्चाचे सदस्य इथे माझ्या मागे उभे आहेत आणि राष्ट्रीय मुक्ती मोर्चाच्या माध्यमचे जे लोक आहेत आमचे मुस्लिम समाजाचे आणि समस्त महाराष्ट्रात राहणारे मुस्लिम समाज ते आज हे जे घटनेचा निषेध करतो आणि हे जे आज आंदोलन सुरू होणार आहे किंवा भविष्यामध्ये याच्यामध्ये जे कारवाई होणार नसेल तर आम्ही सर्व आमचे समाज बांधवांसोबत उभे राहून महाराष्ट्रामध्ये असं आंदोलन उभं करू. जय महाराष्ट्र.